सर्वांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितली असेल. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट अजून आलेली नाही. त्यांनी फक्त सीट मॅट्रिक्स पब्लिश केली आहे. या सीट मॅट्रिक्समध्ये कोणत्या ब्रँचसाठी, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये कोणत्या ब्रँचसाठी किती सीट्स होत्यात आणि यावर्षी कोणत्या ब्रँचसाठी किती इंटेक आहे, त्यामध्ये आपण कॅप थ्रू ॲडमिशन घेऊ शकतो अशाच सीट त्यांनी इथे दाखवल्या असतात. त्यामध्ये मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेव्हलचे जे सीट्स असतात ते याच्यात दाखवल्या जात नाही. ओके. तर आज आपण बघणार आहोत की कोणकोणते या कॉलेजमध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत, तर त्या ब्रँचला किती इंटेक आहेत. तर आज आपण कॉलेज जे घेतलेलं आहे ते आहे बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबेवाडी, पुणे. म्हणजे यालाच म्हणलं जातं शॉर्टमध्ये PIT कॉलेज पुणे. ओके. खूप छान कॉलेज आहे. टॉप कॉलेजपैकी एक असणारं पुण्यामधील एक कॉलेज आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी या कॉलेजमध्ये 96 सीट्स आहेत. ओके. त्यापैकी आपण बघू शकतो स्टेट लेवलसाठी 69 सीट्स आहेत, PWसाठी 4 सीट आहेत आणि डिफेन्ससाठी 4 सीट्स अशा अवेलेबल आहेत. इन्स्टिट्यूट लेवलसाठी इथं 24 सीट्स आहेत. ओके. त्यानंतर ऑल इंडियासाठी 18 सीट म्हणजे 18 सीट्स अवेलेबल आहेत. तर पूर्ण सीट्स सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 120 सीट्स आहेत. कॅप थ्रू फक्त 96 सीट्स इथून भरल्या जातात. त्यापैकी 24 सीट्स ह्या इन्स्टिट्यूट सीट असतात, म्हणजे त्या मॅनेजमेंट थ्रू किंवा आयआरसर राऊंडनी, स्पॉट राऊंडनी या भरल्या जातात, त्या रिमेनिंग वॅकंट राहिल्या तर. ओके. हे झालं सिव्हिल इंजिनिअरिंगचं. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपल्याकडे आहे फक्त 96 सीट. त्यानंतर आपण बघणार आहोत कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी पण. इथं बघू शकता कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी यांचा इंटेक आहे 720 म्हणजे 720 सीट्स अवेलेबल आहे. त्यापैकी 576 सीट्स ह्या कॅप थ्रू भरल्या जातात. म्हणजे त्या महाराष्ट्रामधील इतक्या ब्रँचेस, इतक्या सीट्स कोणत्याही कॉलेजमध्ये नाहीये. हेच कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये खूप जास्त इंटेक आहे. ओके. तर बघू शकता तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 576 सीट्स अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे या कॉलेजचं तुम्ही बघू शकता की खूप सारे मुलं याच कॉलेजमध्ये जातात मॅक्झिमम, कारण की कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 576 सीट्स अवेलेबल आहेत. ओके. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलच्या 144 सीट्स अवेलेबल आहेत. ऑल इंडियाच्या 108 सीट्स आहेत. महाराष्ट्र सीटसाठी 468 सीट दिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर हे झालं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं. त्यानंतर येते क्लेम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT या ब्रँचसाठी या कॉलेजमध्ये 288 म्हणजे 288 सीट्स अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर त्यानंतर स्टेट लेव्हलला आहे 360 सीट्स. महाराष्ट्र सीट्ससाठी आहे 234 सीट्स. ओके. ऑल इंडियासाठी 54 सीट. इन्स्टिट्यूट सीट म्हणजे 74 सीट्स अवेलेबल आहेत. तर PWसाठी 10 सीट्स आहेत. डिफेन्ससाठी 10 सीट्स आहेत अवेलेबल. त्यानंतर EWSसाठी म्हणजे इकॉनॉमी वेकर सेक्शनसाठी 36 सीट्स आहेत. त्यानंतर TFWSसाठी पण 18 सीट्स अवेलेबल आहेत. ट्युशन फी वेव्हर स्कीम म्हणलं जातं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी या कॉलेजमध्ये 288 सीट्स अवेलेबल आहेत. त्यापैकी इन्स्टिट्यूट लेव्हलला या पूर्ण सीट्स या कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 360 सीट्स आहेत. 360 सीट्स. ओके. त्यापैकी 288 सीट्स या कॅप थ्रू भरल्या जातात. ओके. त्यानंतर येते इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी पूर्ण इंटेक आहे 180 इंटेक आहे. त्यापैकी 162 सीट ह्या कॅप थ्रू भरल्या जातात. त्या उरलेल्या सीट्स असतात इन्स्टिट्यूट लेव्हल त्याने भरल्या जातात किंवा मॅनेजमेंट कोट्याने भरल्या जातात. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. त्यानंतर येते मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 360चा इंटेक असून सुद्धा 288 सीट या कॅप थ्रू भरल्या जातात. रिमेनिंग सीट ह्या मॅनेजमेंटने भरल्या जातात. ओके. त्याच्यानंतर येते कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या ब्रँचसाठी पण 288 सीट्स या कॅप थ्रू असतात. कॅप थ्रूसाठी अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता ॲडमिशन. ओके. त्यानंतर टेक्स्ट ब्रँच आहे त्यांची डाटा सायन्स, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डाटा सायन्स या ब्रँचसाठी 144 सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर येथे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ब्रँचसाठी 288 सीट्स अवेलेबल आहेत कॅप थ्रूमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. ओके. PW बघू शकता, डिफेन्स बघू शकता, EWS बघू शकता. त्यानंतर TFWSसाठी पण 18 सीट्स अवेलेबल आहेत. ओके. सर्व जेवढ्या ब्रँचेस आहेत त्यांच्या हे डिस्ट्रीब्युशन इक्वल असतं, कारण की रिझर्वेशन असल्यामुळे सर्व ब्रँचला इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. हे झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी. त्यानंतर येते इंटरनेट्स ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी या ब्रँचसाठी
पूर्ण सीट्स 180चा इंटेक आहे. त्यापैकी 144 सीट्स ह्या कॅप थ्रू भरल्या जातात. रिमेनिंग ह्या इन्स्टिट्यूट लेव्हलने भरल्या जातात. ओके. त्यासाठी बघू शकता तुम्ही या कॉलेजमध्ये कॅप थ्रू जाण्यासाठी खूप सारे इंटेक आहेत. टेक ब्रँचेस खूप सारे आहे कॉलेजमध्ये. त्या कॉलेजचा इंटेक जर तुम्ही बघितला फर्स्ट इयरचा 2-3 हजार इंटेक आहेत. ओके. खूप जास्त इंटेक आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये खूप जास्त इंटेक घेणारं एकमेव कॉलेज आहे व्ही-आय-टी पुणे. ओके. त्यानंतर येतं कम्प्युटर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणून याला ओळखलं जातं. याच्यामध्ये पण कॅप सीट्स आहे 144 सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स या ब्रँचसाठी कॅप सीट्स अवेलेबल आहेत 288 सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर हे झालं इतक्या ब्रँचेस या कॉलेजमध्ये आहेत. लास्टची ब्रँच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स असं सर्व कॉलेज या कॉलेजमध्ये जास्त टेक ब्रँचेस आहेत. खूप साऱ्या टेक ब्रँचेस केलेल्या आहेत. त्या टेक ब्रँचेसचा पूर्ण इंटेक जर आपण कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला जो 1500च्या समोर जाईल. ओके. खूप खूप जास्त इंटेक आहे या कॉलेजचा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कॉलेजवरती पाहिजे ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण एक गोष्ट राहिली सांगायची, प्लेसमेंट जर बघितल्या कॉलेजचं खूप तगडं प्लेसमेंट आहे. सर्व ब्रँचसाठी चांगलं प्लेसमेंट आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी तर पाहायचं काम नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला खूप जास्त इथे प्लेसमेंट भेटत असतं. एक टॉपचं कॉलेज म्हणून या कॉलेजला ओळखलं जातं. ओके. थँक्यू.